बुलढाणा जिल्हा कृषी सहाय्यक अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेअंतर्गत काम बंद आंदोलन सुरू झाले आहे। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने कृषी सहाय्यकांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी शासनाला निवेदनाद्वारे विनंती केली होती, मात्र त्यावर कारवाई न झाल्याने आंदोलन सुरू केले आहे। तसेच संघटनेच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी यासाठी काम बंद आंदोलन केले असल्याची विलास रेंढे, राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटन यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना ही माहिती दिली। आज महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना शाखा बुलढाणा यांच्या वतीनं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये कृषी सहाय्यक संघटनेच्या जिल्ह्यातील सर्व कृषी सहाय्यकांची या ठिकाणी सभा आयोजित केली होती। सभेमागचं कारण म्हणजे शासनानं जाहीर केलेली सन 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी हेक्टरी 5,000 रुपये अनुदान ई पीक पाहणी आधारित अनुदानासाठी त्या सदर योजनेमध्ये काम करत असताना येणाऱ्या अडचणींचा संदर्भात निवेदन देण्यासाठी आज ही सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। सदर योजनेमध्ये ई पीक पाहणीच्या याद्या या परिपूर्ण नसून त्या याद्या परिपूर्ण नसल्यामुळे गावामध्ये शेतकऱ्यांकडून कृषी सहाय्यकांना मारहाणीचे प्रकार होत आहेत। त्यानंतर या योजनेमध्ये बरेचसे लाभार्थी असे आहेत की ज्यांनी ई पीक पाहणी केली पण त्यांची सदर यादीमध्ये नोंद झालेली नाही। ई पीक पाहणीचं काम हे महसूल विभागाचं आहे। या याद्या महसूल विभागाकडून कृषी विभागाला प्राप्त झालेल्या आहेत। त्या परिपूर्ण याद्या प्राप्त झाल्याशिवाय आणि या योजनेतल्या इतर अडचणी सोडवणूक झाल्याशिवाय या योजनेवर संघटनेकडून बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। जोपर्यंत शासन किंवा प्रशासन या योजनांची सोडवणूक करत नाही तोपर्यंत संघटना बहिष्काराच्या भूमिकावरती ठाम आहे। राज्य कृषी सहाय्यक संघटना यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर आज आढावा बैठक घेतलेली आहे की जी ही योजना आहे ई पीक पाहणी आणि शेतकऱ्यांना जे 5,000 रुपये अनुदान मिळणार आहे, तर यामध्ये खूप साऱ्या अशा तांत्रिक अडचणी आहे की ज्या आणि जे कृषी सहाय्यक आहे ते ग्रामीण पातळीवर त्यांना सगळ्यांना त्याला सामोरे जावं लागत आहे आणि ह्या अडचणी आमच्या सगळ्या सोडवल्या पाहिजे। म्हणून मग आजचं हे आणि ह्या अडचणी फार येत आहे, तर या अडचणीवर काहीतरी तोडगा निघावा व अधिकाऱ्यांनी काहीतरी मार्ग काढावा, त्यासाठी आजची हे या आढावा सभा ठेवलेली आहे।